चालेल. आजचे परफेक्ट व्हिडिओ, पालखीची सेवा, पालखी येणं जाणं, त्याच्यानंतर जो उल्हास होतो फटाक्यांचा आणि व्हिडिओ बनवून आठवण म्हणून घरी घेऊन जाण्यासाठी व्हिडिओ काढता येते. बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. काय पण राहणार होते पण आपल्या आईची पालखी एकदा चैता पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला, माझे एक विराईचे ताराचे डोंगराला. आपल्या मित्राची बदनामी आपण कशी करायची करायला टेन्शन झाली. टेन्शन मला नाही, मला माझं त्याचा बोलतात नाटका. आता तर अजून मोठा केस समज. थांबा थांबा थांबा, यो सगळा विषय मॅच बद्दल. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि एक्युरा माते की जय. मंडळी, आज आहे पालखी सोहळा 25 मार्च आणि आजची दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला सांगू, कालच्या ब्लॉगमध्ये एवढी मजा केलेली आहे, म्हणजे मी कालचा ब्लॉग पण हा सकाळपर्यंत होता, तेव्हा सकाळी चालू करतो आहे. कारण की काल मला 3 तास लागलेले आहेत लाईनीत दर्शनासाठी, म्हणून पहिलं दर्शन करून घेतलं. कारण की आज जो पालखीला दर्शनच होणार नाही, फक्त पालखीचा ना काय असणार जल्लोष सर्व आपण बघूया. आता निघतोय मंडळी. मला ना गणेशचा एवढा फोन येऊन गेला आहे ना बेलपाडकरचा, पण मी झोपेत होतो. आपण जाऊया आता गडावरती. त्याच्या पूर्व मी तुम्हाला दाखवतो, इथे या साईडला ग्राउंड आहे. या ग्राउंडमध्ये सर्व बशी थांबतात आहे. सो आपण आता इथून निघूया गडावर जायला. आणि आजचा पालखी सोहळ्यात काय धमाल असणार आहे, पालखीचा मान कोणाचा असणार आहे आणि कोण कोण आपल्याला भेटणार आहे, कलाकार किंवा अजून कोण लोक भेटणार आहेत, त्यांना सर्व आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू आणि मजा घेऊ. चला आणि एन्जॉय करा. जास्त काय बोलता नाही आला ब्लॉगमध्ये, पण मजा करा, एन्जॉय करा. जास्त काय बोलता येणार नाही आज ब्लॉगमध्ये, म्हणून तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. आणि चला, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे बरेचसे मजेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. चला, एक्युरा माते की जय. चला मंडळी, गडावर जाताना इथं आपल्याला मंडळी भेटलेली आपली युट्यूब फॅमिली. पाटील कोपरखेनाचे लावण्या सचिन पाटील. बरोबर बरोबर. आम्ही एकट्याला आलतो दर्शनाला. झालं दर्शन वगैरे तुमचा? मॅच आमचा खास भेटला म्हणून आमचा चांगला दर्शन झाला. अरे अरे, असं काही नाही. काय विषय माहितीये का, माझ्या ब्लॉग मध्ये यायला पाहिजे तुमचे. बरोबर बरोबर बरोबर. ही तुमची मुलगी का? ओके ओके, मस्त. मुलगी आणि ब्लॉग मध्ये यायला पाहिजे. बॅट कोणाला घेतली तुम्ही? ही बॅट आमची ते नातूला. अच्छा, ओके ओके, नातूला घेतलेली ना. बरं, चला, म्हणजे शॉपिंग वगैरे करून घेतलेली आहे ना. आणि सामेकाला पण सांगा मस्तपैकी चांगल्या शुभेच्छा. चला, एक्युरा माते की जय. सावकाशा तुम्ही घरी चाल त्याची. चला, बाय बाय बाय. चला मंडळी, डायरेक्ट पार्किंगची तर आलं आणि आपली गाडी त्या साईडला पार्क केलेली आहे. इथं मध्ये आलो कारण की पायथ्याच्या इकडून खाली चाललं ते तर चालत येणार नाही, हे पॉसिबलच नाही, खूप क्राऊड आहे. आणि आपण आता चाललो आणि तुम्हाला दाखवतो मी. बरीचशी मंडळी इथून शॉर्टकट चाललेली आहे. 100 रुपये घेतील. काय आयडिया नाही इथून काय चालले, कसं चालले, पण या साईडून पण चाललेले आहेत. आणि त्याच्यानंतर इकडून जाण्यासाठी पण एक मार्ग आहे. पालखीला आल्याच्या नंतर ना कधी कुठून काय मार्ग होईल ना काय काही सांगता. बघा स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही उत्साह, जल्लोष. चला जाऊया आपण पण डायरेक्ट गडावरती. मंडळी, भाऊ लोक भेटलेले आपल्याला, सुमित आणि विवेक. चला भाऊ, चालला तुम्ही? चाललं या 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 चालेल. चला, खरं चाललं तुम्ही? पुढच्या वर्षी जोड्याने येतो. आईच्या गावात. विवेक तुम्ही ना? सुमित थांब. सुमित आणि विवेक आपला भाऊ आहे आणि लोक चालले. आईची कृपा असली जोड्याने येणार. आईच्या गावात. सही आहे सही आहे सही आहे. बाबा बाबा बाबा, चल आरामात. यो बघा कोण आले बघा. सही आहे सही आहे सही आहे. श्रवण मामा कसला? नाही नाही, मला असं ऐकायला आला की रुपांशकडे बोलतो नुसता फोटो काढता म्हणून हैराण केलं होतं. फोटो काढून काढून उडालो. कुठं कुठं कोण कोण आले? हा गे बाबा बाबा, जाम गर्दी आहे ना. चालेल चालेल, चल आता आम्ही पण चाललो आतमध्ये. बाबा बाबा, ही गर्दी डेंजर आहे.
जल्लोष तुम्हाला पाहायला मिळतोय आपल्या एकविरा पालखी 2026 मध्ये. आणि मंडळी विषय असा आहे आम्ही चालत नाही आपोआप हे बघा आपोआप बाजार खपला बाजार अरे आपल्याला तिकडे ही गर्दी बघा ही गर्दी बघा आहे तो काय हा क्राऊड बघा क्राऊड बघा कशी चिरली का नाही चला या चक्की चक्की फिशिंग गोल गोल मंडळी चला ही आता जागा परफेक्ट भेटलेली आपल्याला या साईडला बघा या जागेतून ना एक्झॅक्ट परफेक्ट व्हिडिओ पालखीची सेवा पालखी येणं जाणं त्याच्यानंतर जो उल्हास असतो फटाक्यांचा बँड बाजाराचा सर्व इथं बघायला भेटतो. आणि आता चालू झालेली आरती बघा या साईडला चालू झालेली आरती सर्व मंडळी आरतीसाठी इकडे पण बरीचशी मंडळी आले. दादा कुठून आले आपण लोक? भांडूप गाव सर्वात मोठं तिथं वेशभूषेचा कार्यक्रम असतो त्या गावामध्ये होलीला. आणि तो एकमेव असं गाव आहे तिकडे म्हणजे काहीतरी वेगळं असतं वेशभूषा पहाटे बरोबर ना सकाळपर्यंत असतं बरोबर. भांडूप गावातली असतात बरीचशी मंडळी. आणि इथं आरती चालू आहे सध्या दर्शन बंद केलेलं आहे. आणि दर्शन बंद केल्यामुळे सर्व पब्लिक इकडे थांबलेले इकडे पण सर्व अजून काही लोक पण इथं उभे आहेत. हा काहीतरी स्तंभ आहे तिथे लोक उभे आहेत कारण की तिथून कसा बरोबर व्ह्यू दिसणार त्या साईडला बघा हा व्ह्यू आहे मात्र आहे मंडळी इथून पालखी निघणार आहे आणि त्याच्यानंतर मंदिराजवळ जाणार जी मंदिराची पहिली मानाची असणार त्याच्यानंतर जेवढे पण कोलीवाडा आहेत ना यांचा मान आहे ते निघणार आहे. आणि इथं ड्रोन बघा हे सर्व ड्रोन बघा कसे उडतात हे बघा. याच्यामध्ये केडीचा पण ड्रोन असणार आहे नक्कीच. केकवल टीममधला आपला केडी ज्याचं आता नुकताच लग्न झालेलं आहे कल्पेश रमाडे. आणि कमीत कमी 8 ते 10 ड्रोन मला इथे दिसतात आहे. सर्व जेवढे पण तुम्ही गाण्यामध्ये किंवा रीलमध्ये व्हिडिओज बघतात ना ॲडव्हान्स त्याची व्हिडिओज काढून देतात पालखीच्या निमित्ताने. आणि सर्वांनी गडावरती बघा हा जल्लोष हा उत्साह ज्यांना खरं व्ह्यू ना बघा यानं आहे यानं एक नंबर व्ह्यू आहे वरतून परफेक्ट व्ह्यू बोलतात त्याला. आणि लेणीवरती परफेक्ट बसून आणि बाकीची इकडे मंडळी थांबलेली खूप एन्जॉय करणार खूप म्हणजे खूप. मंडळी ही पॉवरफुल व्यक्ती बघू शकता तुम्ही आवाजाने पण आणि अंगाने पण हे बघा हो ना डेंजर काम आहे. एकदा ओरडून दाखव. दिव्या काय करणार दिव्याला उचलत का नाही बघायचं हो दिव्या काहीच नाही करणार. हे बघा ही पोरीने मला मागाशी डेंजर धक्का दिला असा धक्का दिला एकदम बेकार दिले धक्का एकदम डेंजर काम. संपूर्ण त्यांची बघा इथं पाहू शकता तुम्ही काय म्हणजे जबरदस्त लोकेशन दिलाय. अरे तुमच्या मंगारी तो आहे काय दिसतंय काय हे हवा आली. चला मंडळी पालखी निघते आणि यो मान आहे हो एकविरा माता की जय एकविरा माता की जय. हा उत्साह जल्लोष पाहू शकता तुम्ही. बापरे बाप पालखी निघाली आहे आई आपली कोंबड्या बैसून पाहू शकता तुम्ही. पालखी सजवलेली आहे कोंबड्याची आणि एवढे मोबाईल बघा हे हात आहेत आईला जोडण्यासाठी नाही तर आईचा फोटो आणि व्हिडिओ बनवून आठवण म्हणून घरी घेऊन जाण्यासाठी व्हिडिओ काढता येते बघा या साईडला पाहू शकता तुम्ही.
ओहो बाबा 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 यो बघा सही आहे काही दिसणार नाही. या साईडला पालखी झालेली आहे आणि इकडं या साईडला सर्व मंडळी भेटलेले. बघा इथं सनी बघा सनी आहे इथं. आणि इथं आर्यन. पाहू शकता उल्हास डान्स बघा कसा. हे बघा कसं करत असताना बघा. हे बघा ही चला झाले. मंडळी असं पाहू शकता तुम्ही. पहिला मान चोल आग्रवकरांचा आणि मान झालेला आहे पालखीचा. मंडळी पालखी बघा कशी सजवली. कांतारा आणि खूप सुंदर चलचित्रण केलेलं आहे बघा. पाहू शकता यस कल्याण कोलीवाडा ठाणे जिल्ह्यातला कल्याण कोल. कोलीवाड्याची मानाची पालखी पाहू शकता तुम्ही. हे बघा चला मंडळी या साईडला भाविक आलेले काही. भाऊ कुठून आले तुम्ही? भिवंडीवरून आलोय. बरं भिवंडीवर दरवर्षी येतात. दरवर्षी हे मालिश आणि मसाज करण्यासाठी पालखी सोहळ्यामध्ये येतात. त्यांचा बॉडी मसाज कसा झाला आजचा? काही मजा नाही. एक जल्लोष करायला एक वर्षातून एक दिवस असतं त्याचा. जरी त्यांच्या गावातून किंवा शहरातून पालखी निघत नसेल पण तो खरी पालखीची मजा ती गडावर येऊन करतात. आणि हे त्यांचं आज शिपिंगवर असतो. 1 महिने सुट्टी घेऊन आज पालखीसाठी आलेला आहे. अरे वा 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 खूप जय एकविरा माते की जय. चला विराज आहे इथं. कोण कोण आले? हाय शपथ भारी. म्हणजे किती वाजता आलते? आता पण एकदम मजेत भेटलेला आहे भाऊ.
भाऊ कुठून आला तू? कारपाडा पेन. चला मित्र आहे तो. यस आजच भेटलाय. आताच पालखी. बरोबर आहे बरोबर आहे. चला उत्साह बघा. या वर्षी पालखीला नाही करा गावाला नाही असं वाटून दिला की 100% पालखीला आणि पूर्ण आणला लेकुरा माते की आपल्या सगळ्यांचा लाडका ब्लॉगर म्हणजे मंडळी या साईडला कोली नाखवा बघा. कॅब बघा किती खतरनाक आहे. आणि तू घरी बनवली आहे का? घरी बनवली मी टोटल 1.5 महिना घालवला आणि कॅब बनवली मी स्वतः पालखीसाठी. कारण आम्हाला माहिती आहे आपल्या आईची पालखी होते काय पण राडा होते पण आपल्या आईची पालखी एकदम सुंदर झाली पाहिजे म्हणून मी कॅब बनवली 1.5 महिना घालवला. मग तू स्वतःहून बनवतोय सर्व? स्वतः बनवली मी. माझं असं काय अजून काय काम करतो का म्हणजे एवढा आर्ट कसं काय शिकलास तू? नाही म्हणजे आपल्या आईची पालखी होती म्हणून मला डोक्यात असा विचार आला की आपल्या आईची पालखी येते म्हणून आपली मी कॅब बनवायला सुरुवात केली. तर काय करू मी विचार केला का मी कोली आहे तर मी आईचा नाखवा बनवणार आणि कॅबच बनवणार. बरोबर 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 खूप सुंदर बनवलेलं आहे. बघा या साईडला पाहू शकता तुम्ही परफेक्ट कोली नाखवा बनवलेला आहे. आणि केसरी एक नंबर. एकविरा माते की जय.
चला मंडळी, इथं पनवेल कोलीवाडामधली मंडळी सर्व भेटलेले आहेत या साईडला. कधी आले तुम्ही लोक? तुम्ही पण पनवेल कोलीवाड्याची कधी आले? सकाळी सकाळी आलेले. कसा एन्जॉय केले बा? एन्जॉय जल्लोष बघा यांचा. बघा हा जल्लोष आहे. आणि सकाळपासून तुम्ही गडावरच आहेत का? आता डायरेक्ट रात्रीच उतरणार आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. राडा होणार, राडा होणार गडावरती, राडा होणार. शे, इकडे. चला मंडळी, इथं आपली गँग भेटलेली आहे. या साईडला स्वप्नील आहे, अक्षय भाऊ आहे, मम्मी आहे आणि तर ब्रो आहे, भाई सर्व भेटले. बिचारा झोपला तो. विक्रम भेटला का तुला? नाही भेटला. ते दाराजवळ राहावं लागलं मी त्याला. का मग आत्ता? चला मंडळी या साईड. ओ भाई ए, चला गाणी गाणी भाई. आमचं काय काय? हे तो भगत गोवायला कारल्याचे डोंगरान गो. तो भगत गोवायला कारल्याचे डोंगरान गो. नाचतय भगत यो पालखीला आई तुझे दारान गो. नाचते भगत यो पालखीला आई तुझे दारान. नाचतय भगत यो पालखीला आई तुझे दारान. नाचतय भगत यो पालखीला आई तुझे दारान गो. चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रेला. चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रेला. माझे एक विराईचे कारले डोंगराला. माझे एक विराईचे कारले डोंगराला. चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रेला. चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रेला. माझे एक विराईचे कारले डोंगराला. माझे एक विराईचे कारले डोंगराला. कोण थांबले का खाली? विक्रांत पाटील इन द हाऊस. भाई एवढा लेट भेटलाय मला. आम्ही कधीपासून आलो? 5 वेळा भेटलो. तिसरी भेट आमची. तुला सांगायला काय जात? 6वी भेट. एक डबल तरी माणसाने भेटत बाकीची. हा ना. यो मॅथ तुम्हाला सांगतो काही मॅथ एवढा चेहरा तर चांगला आहे पण एवढा चाटरा आणि चाबरा असेल असं वाटलं नव्हतं. सही आहे, सही आहे. आणि पूर्ण मागल्या इथं आदेश पण आहे. आदेश पूर्ण सांगता का म्हणे? सांगितलं तर त्याची बदनामी होईल. तू एका तू खालच्या बाजूला ये. माझं गुडघं दुखतील असं राहिलं तर आलो खालच्या. चला बोला पटकन आता आवरा. पोझिशन काय आहे? त्याचा विचार लगीन करायचं म्हणून आम्ही कॅमेरा सांग बोलू नाही पण कॅमेरा लगीन बंद करायचं झाल्यावर करील ना लगीन. बोलल्यावर लवकर होईल ना. पैसा करील. हा, काय प्रॉब्लेम? तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. मग तो प्रॉब्लेम सांग ना, ते समजेल ना. सांगल्यावर समजेल ना. काय जास्त हिडन आहे का? आम्हाला गपचूप सांग. नाही पण तो कॅमेरा गपची गोष्ट आहे काय? आम्हाला गपचूप हे मंडळी, काही गैरसमज करून ठेवणार का आता? मस्तीमध्ये बोलतात. बिचारा मॅचची वाट लावाल. काय बोलतो? आपल्या मित्राची बदनामी आपण कशी करायची? वाट लावून टाकली. माझीच वाट. ठीक आहे, ठीक आहे. असू द्या, असू द्या. हे कसं आहे, मजाक मध्ये काय पण बोलत असतात. तुम्ही सिरियस. आम्ही हसतो आम्ही सिरियस आहोत. किती हसतो तू बघ. सिरियस आहोत आम्ही. आम्ही सिरियस आहोत. आम्ही हसत नाही. विचारायला टेन्शन झाले. टेन्शन मला नाही. मला माझं नाही बोलत. त्याचा बोलतात मॅचचा. आता तर अजून मोठा केस समज. थांबा. यो सगळा विषय मॅच बद्दल. थँक्यू सो मच. उतरण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त खूप छान आहे. आणि या साईडला दोन्ही साईडला पोलीस बंदोबस्त आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही. या साईडला जाण्यासाठी म्हणजे जाणाऱ्यांसाठी अशी वेगळे थांबून त्यांना सोडतात आहे. आणि उतरण्यासाठी पण थोडं सर्वांना वेगळा रूट करून देतात आहे. ही सोयीच पडेल सर्वांना जाण्यासाठी. आता ही वाजलेले आहेत
8:30 पावणे 9 वाजत आले तरी बरीचशी मंडळी वरती चाललेली आहे दर्शन घ्यायला. होईल एक 12-1 वाजेपर्यंत सर्व लेवल होऊन जाईल बरोबर झालं. ह्या साईडला मंडळी गर्दी बघा, ही गर्दी बघा, ही गर्दी बघा, गर्दी किती गर्दी आहे. बाबा बाबा सर्व आता उतरतात आहे. साहेब आले घालून वरती तरी कमी न इथली गर्दी काय करायला माणसाने सांग. बघा, ही गर्दी बघा, ही गर्दी, ही गर्दी बघा. आता मंडळी आलोय आता रूमवरती फ्रेश होण्यासाठी आणि खूप मजा केली जी तुम्ही बघितलेले होता आणि आम्ही एवढा एन्जॉयमेंट केलेलं. माझा अवतार बघून तर तुम्हाला समजलेलं असेल आणि सकाळीचा ब्लॉगचा माझा आवाज आणि आता जो आवाज होता तो पूर्णपणे चेंज झालेला पण मजा आली. आणि इथं आपल्याला भाऊ लोक भेटलेले आहेत, या साईडला आहेत आपल्या गावातलीच मंडळी आहेत, दादा लोक बसलेले आहेत. झालं तुम्ही तर रात्रीच पाया पाडायला गेलेले बरोबर? सकाळी 3:30 वाजता सकाळी 3:30 वाजता म्हणजे पहाटेच गेलेले होते. आणि भाऊंच्या बद्दल सांगायला गेलं ना तर दरवर्षीप्रमाणे म्हणजे सलग 8 वर्ष करताय ना, 8 वर्ष ते फुलांचं डेकोरेशन करतात पायथा मंदिरला. पायथ्या मंदिरला. ते कसं करतं, काय असतं ते जर दादा सांगा तुम्ही. ती एक देवीच्या विषयी श्रद्धा आहे आपली आणि वर्षानुवर्ष आपण येतो इथे, आपल्या कुलदेवी आहे त्याच्यामुळे तिची श्रद्धा आहे. ते श्रद्धेपोटी आपण प्रेमापोटी करतो तिथे. बाकी याच्यामध्ये कोणताही दुसरा कोणता हेतू नाही आहे बस. बरोबर. मग याच्यामागे तुम्ही तुमच्या आवडीने करता का म्हणजे ट्रस्ट करून काय पैसे वगैरे नाही काय नाही, स्वतःच्या आवडीने करतो, स्वखर्चाने करतो. आणि सलग 8 वर्ष झाले सगळ्यांच्या मिळून करतो. खर्चाने पण बाकी सगळी मंडळी आमची मिळून, power, मित्रमंडळी manpower आहेत, असते नातेवाईक आहेत, सगळे जण मिळून करतो. एकट्याच्या करण्याने कधी होत नाहीये, ते सगळ्यांच्या सहकार्याने होतं. करण्यासाठी आम्हाला नाही कुठल्या ट्रस्टचे कडून आम्ही पैसे घेत नाही, कधी आम्ही स्वतः नाही. आमच्या सहखर्चाने त्याच्यामध्ये कोणता स्वार्थ बरोबर. नाही नाही बरोबर. ही आवड आहे आईची, आपल्या माऊलींची आवड आहे. आणि आजचा जो दिवस होता पालखी सोहळ्याचा ते तुम्ही दादा 8 वर्ष झाले की लहानाचा मोठाच बघत असाल, बरोबर. सांगायची गरज नाहीये. पण कसा हा दिवस असताना तुम्हा लोकांना काय वाटतं आजच्या दिवसाबद्दल? खूप एक्साइटमेंट असते या दिवसाची. या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघतो. आम्ही वर्षानुवर्ष वाट बघतो कधी हा दिवस उगवतो आणि कधी आपल्या देवीची आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे 4-5 दिवसाआधीच इथे येऊन पालखी सोहळ्याला हो. असं इतर वेळेला पण येता तुम्ही आईजवळ, पण पालखी सोहळ्याला आवर्जून 3-4 दिवस हो, येतात. बरोबर. ते दादा लोकांनी थोडक्यात माहिती दिली आणि सांगायचं गेलं की आपली सोबतच आहेत. सो आपण खूप सारं एन्जॉयमेंट केलं आम्ही रात्री, पण आम्ही नंतर ब्लॉग नाही बनवला. पण आता पालखी सोहळ्याला आता उद्यापर्यंत पण थांबणार आहेत. उद्याच्या नंतर पॅकिंग वगैरे करून मग घरी जाणार आहे. चला एकविरा माते की जय. मंडळी या साईडला बघा आता जेवण बनवते दादा आपला. दादा काय आहे जेवायला? बकरा बाबा बकरा बघा रुबाबदार बकरा, रुबाबदार आणि पापलेट पापलेट, तलाचं direct. सरदा पापलेट, यो आता घंटा मटार मटण. आणि बघा इथे पाहू शकता तुम्ही मस्त. आणि इकडे बघा फुल आणि आपले आखरी मसाले थोड्या एमाने मिक्स झालेले आहेत, ते पण आम्ही दाखवू तुम्हाला. यो बकरा मटार, यो पापलेट. बरोबर नाही का? आणि अजून इथं काय दादा याच्यामध्ये काय? याचे ना लिव्हर पेट आहे. याच्यामध्ये लिव्हर पेट आहे मस्त आपला सुका. यो वावीचा बगार, हे बघ वावीचा बगार बगार. पगार वावीचा. म्हणजे वा, मस्त काम, एकदम कडक काम आहे. या साईडला हे बघा इकडे चिकन पण आहे. म्हणजे आजचं काम पीठ आहे, आजचा दादा काम पीठ आहे नाही का? आणि आता ना आम्ही नंतर तुम्हाला सर्व रेडी झाल्यावरती एकदा दाखवतो. देवाला यासाठी हा चला सर्व जेवण आहे. सबस्क्राईब करतील ते. हा लगेच जेवायला चला. रेडी झाला का तुम्हाला सर्व एक डिश दाखवतो मग. चला मंडळी जेवण काय तुम्हाला दाखवता आला नाहीये कारण की जेवलो आम्ही आणि बरंच मजाक मस्ती केली, थोडंसं एडिटिंग वगैरे पण करायला. पुढे चला. आणि आता सूरज आणि मी निघतोय घरी जायला. या साईडला दर्शन घेतलेलं आहे. सकाळचे वाजलेले आहेत 5:30 वाजता सकाळी आम्ही घरी. आम्हाला असं वाटते अजून आलेलो पण 5 वाजता ना. आम्ही आलेलो पण 4:30-5 वाजताच आलेलो होतो. आणि आता घरी पण 5:30ला निघतोय. म्हणजे घरी किती वाजता पोहोचतो अजून काय माहीतच नाही आहे, पण बघूया आता घरी किती वाजता पोहोचूया.
2.5 तास तर लागणार, 2-2.5 तास. चला जाऊया. आणि आतापर्यंत व्हिडिओ कशी वाटली नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माहिती आहे की आणि उद्या रामनवमी आहे, सो तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. रामनवमीचा पण ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका. बेलापूरमध्ये सर्वात मोठी नवी मुंबईची जी रामनवमीचा जत्रा असेल तुम्हाला बघायला, आणि तुम्ही सर्व या. रामनवमी कशी होते बेलापूरला 12 वाजता रात्री पालखी मिरवणूक असते, सर्व एन्जॉय करूया. चला जय श्रीराम. आणि खूप मजा आली. चॅनलला सबस्क्राईब करा. चलो एकविरा माते की जय, एकविरा माते की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे.